अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, मज पामरासी काय थोरपण. पायीची बहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस् स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्ष्य यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज 22 मे गुरुवार आहे. गुरूंना वंदन करूया. सगळेच आपले गुरु आहेत. ज्ञानदेव साक्षात गुरु आहेत. गुरूंचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. भगवान पंढरीनाथ सगळ्यांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. चातुर्य नाही, कला नाही, प्रबंध नाही, आणि सगळं काही जे काही भगवंतांनी दिलेलं आहे. आत्ताच त्या दासबोधाच्या निरूपणामध्ये ऐकलं की हा सगळा प्रपंच कशासाठी. आधी आपण जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनच सोडावे सकळ जन. खूप जण आपल्यातले अभ्यासकही चांगले आहेत, पण तरीसुद्धा सगळ्यांनीच हा ग्रंथ अभ्यासलेला असतो असं नाही, किंवा अधिक ज्ञान मिळवण्याच्या इच्छेनेही सगळेजण आलेले आहात. तर आपल्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. आणि आज आपण
काल 10-11 ओवीचा अभ्यास केलेला आहे. त्यातलं सगळ्याचा उद्देश किंवा सगळ्याचा शेवटी जो निष्कर्ष आहे, शिवशक्ती समावेशन नावाचं हे पहिलं प्रकरण आहे. पहिल्या 5 ओवी आपण पाहिलेल्या होत्या. काल 10वी-11वी ओवी पाहिलेली आहे आणि 11वी ओवीचा थोडासा पुन्हा मागोवा घेऊ. आपल्यापैकी काही ताईंनी वृत्ती म्हणजे काय हा पुन्हा प्रश्न विचारलेला होता. तर मनामध्ये जे सतत आपल्या तरंग येत असतात, ज्या ज्या काही भावना निर्माण होत असतात, कल्पना येत असतात आणि त्यामुळं आपलं मन म्हणा किंवा आपलं चित्त हे अस्थिर होत असतं आणि त्याच्यावर आपण जसे वेगवेगळ्या कल्पना करत असतो तशीच भगवंतांनी सुद्धा ही शिव आणि शक्ती किंवा प्रकृती आणि पुरुष किंवा ज्ञान आणि वृत्ती ही त्याच्याच ठिकाणी जी निर्माण झालेली आहे, निर्माण केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यामधलं जे ऐक्य आहे ते आपण ऐक्य आपल्या ठिकाणी कसं आणता येईल असं आपण प्रयत्न करतो आहोत. कालची 11वी ओवी पुन्हा एकदा पाहतीये. कैसा मेळू आला गोडीये, दोघेन माती जगी इये, की परमाणू ही माई वाये, मोडिली मांडिली आहाती. ताई हो ताई, मी मिसेस रेखा बोलते. हा बोला. रेखा कोहम. हो. ते काय ना, आवाज फार कमी येतोय आज. का बरं? माहिती नाही, आता थोडं ठीक आलं. त्याच्या आधी अजिबात कळलंच नाही, ऐकूच नव्हतं. कानाला चिटकवलं तरी ऐकू. बर बघा, आता मी थोडा दूर होता. आता ऐका येतोय का? आता येतोय का आवाज? येतोय, पण आधी कमी होता, आता ठीक आहे. आता बर बर, ठीक आहे, ठीक ठीक. आता सुरुवात खरी आत्ताच होणार आहे. तुम्हाला प्रार्थना कमी ऐकू आली असेल. बर, ठीक आहे. तर आपण कैसा मेळू आला गोडीये, दोघेन माती जगी इये, की परमाणू ही माझी वाये, मांडिली आहाती. या प्रकृती पुरुषांची गोडी किंवा प्रकृती पुरुषांच्या आवडीविषयीचा योग कसा झाला आहे. मेळू म्हणजे योग किंवा त्यांचं एकत्रीकरण, हा कसा योग झालेला आहे. तर त्या योगामुळं किंवा त्यांच्या एकत्रीकरणामुळं ते इतके वाढले, इतकं त्यांचं विस्तार झालेला आहे की ती एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये सुद्धा मावेनाशी झाली. म्हणजे एवढं ब्रह्मांड निर्माण झालं आणि त्याच जोडीला अतिसूक्ष्मातल्या सूक्ष्म परमाणूमध्ये सुद्धा ते आनंदाने राहत आहेत. म्हणजे सूक्ष्माहून सूक्ष्म आहेत आणि विशालही आहेत. म्हणून परवा मी म्हटलं होतं की आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम मायामयन जगत. हे सगळं जग हे आहे, हे मायामय आहे आणि अगदी गवताच्या काडीपासून ब्रह्मापर्यंत त्याचा विस्तार आहे किंवा ब्रह्मांडापर्यंत हा सगळा विस्तार आहे. तर ही सगळी अनेक नामं, अनेक रूपं हे जगताचं अबाधित लक्षण आहे. एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, जग ऐसे बहु नावे बहुभावे भावना. अहो, प्रत्येकाला नाव वेगळं मिळालेलं आहे. केवढं हे ब्रह्मांड आहे, रोज नव्या नव्या गोष्टी निर्माण होत आहेत. तसं हे अनेक नामरूपात्मक जगत सगळ्या प्रकृतीचा परिणाम आहे आणि हे सगळं आत्तापर्यंत आपण शिकलो किंवा पाहिलं. आणि ज्या आधारावर ही अनेक नामरूपे आहेत त्या आधाराला सत्ता असं म्हणतात किंवा परमात्मा म्हणतात. की जिकडे जिकडे नामरूपात्मक प्रकृती आहे तिकडे तिकडे आधारभूत पुरुष संज्ञक सत्ता आहेच. आणि ही सगळी जगभर खचाखच भरलेली आहेत. दोघेनं माती जगी इये हे जे म्हणले ते तेवढ्यासाठी म्हटलेले. म्हणजे अतिसूक्ष्म परमाणू घेतला तरी त्याला रूप आहेच. आपण मुंगीचंही परवा उदाहरण पाहिलेलं होतं. आणि ज्या अर्थी रूप आहे, ज्या अर्थी नामही आहे, त्या अर्थी रूप आणि नाम ही दोन्हीही आहेत प्रत्येकाला आणि त्या अर्थी त्यांना आधारभूत सत्ताही आहे. म्हणून मुळात परमाणू देखील आनंदानंच प्रकृती पुरुषामध्ये राहतात किंवा प्रकृती पुरुष असं त्यांनाही म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी नामरूप आहेच. आज आता 12वी ओवी आपण पाहणार आहोत. जी ही एक एका विण. अगदी तोच विषय त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडलेला आहे. जसं आपण एखादा छान पदार्थ करतो, वाढण्यासाठी वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या छान छान
पात्रातून वाढायला नेत असतो, पदार्थ तोच असतो. पण गृहिणीचं वैशिष्ट्य हे असतं की आज जे पाहुणे आले त्यांना जरी तोच पदार्थ वाढलेला असतं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पाहुण्याने तोच पदार्थ वाढताना ती जरा त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य करतं, सजावट करते आणि करत असते. तसं हे भगवंतांनी जणू काही हे शिवशक्तीचं जे रूप ज्ञानदेवांनी केलेलं आहे, हे रोज थोडासा त्याला वेगळा, थोडासा मुलामा दिला म्हणूया, वेगळा आकार दिला, वेगळ्या पद्धतीनं सांगतायत. म्हणजे जो विषय ठसवायचा आहे तो आपल्या मनामध्ये ठसेपर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत राहिलेत. आता काल सांगितलं की हे दोघं एका या एवढ्याशा परमाणूमध्ये सुद्धा मावतात आणि या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये सुद्धा मावत नाहीत. आता सांगतायत जी, म्हणूया आता ही ओवी तुमच्याजवळ असेल पुस्तक तर, जी ही एक एका विण, जी ही एक एका विण, नकी जे तृणाचे ही निर्माण, नकी जे तृणाचे ही निर्माण, जिये दोघे जीव प्राण, जिया दोघा, जिये दोघे जीव प्राण, जिया दोघा. हे जीव की प्राण आहेत एकमेकांना. आणि म्हणून काय सांगतायत की एक एके विण, एक वेकिण न खिजे तृणाचेही निर्माण. आपण काही वेळेला घरातल्या संसारात मात्र असं करत असतो की त्यांना न समजता मी ही गोष्ट आज करून ठेवते. एकदम सरप्राईज द्यायचं असतं महिलांना, गृहिणीला. पण त्यांनी ती वस्तू आणून दिलेली असेल, कच्चा माल आणून दिला असेल, त्याचंच आपण बनवतो हे आपल्या लक्षात येत नाही. इथं मात्र तेच सांगतायत ज्ञानदेव की एक एके विण, एकमेकाशिवाय साधं गवताचं पातंसुद्धा हलत नाही किंवा काहीच होत नाही. आणि ही दोघं परस्परांना जीव की प्राण आहेत. जिये दोघे जीव की प्राण, जीव प्राण, जिया दोघा. म्हणजे एकमेकांना ते इतके आवडतात, इतके जीव की प्राण आहेत की एकमेकाशिवाय साधं गवताचं पानसुद्धा ते निर्माण करत नाहीत. आपण सुद्धा जरी असं सरप्राईज देत असलो तरी मनामध्ये दोघांचे विचार एक असतात. त्यांनाही तेच सांगायचं असतं. खूपदा असं होतं, आज आपण ठरवतो हा पदार्थ करायचा आहे, आपण त्याची तयारी मनात जुळवाजुळव केलेली असते आणि ते थोड्या वेळानंतर आज मी तुला असं म्हणणार होतो गं हे कर म्हणून. म्हणजे इतक्या तारा जोडलेल्या असतात आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा. आणि हे तर जगताचे मातापिता म्हणू किंवा सृष्टी निर्माण करते आहेत. म्हणून जीव प्राण म्हणजे अत्यंत प्रिय, अत्यंत प्रिय. बाकी अवघड शब्द काही नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ज्ञानवृत्तीरूप शिवशक्ती हे एकमेका वाचून स्वतंत्र असं एकटे गवताचं पातंसुद्धा किंवा गवताची एवढीशी काडीसुद्धा निर्माण करू शकत नाहीत. आणि ते एकमेकांचे इतके जीवकी प्राण आहेत म्हणजे क्षणभरही ते अलग होत नाहीत. तत्त्वज्ञान थोडं बाजूला ठेवूया, तत्त्वज्ञानातूनच आपल्याला सांगितलं. पण व्यवहारातही आपण असं जर वागलो तर सगळ्यांचे संसार किती आनंदी होतील की नाही. एकमेकांवर पूर्ण भिस्त ठेवायची, पूर्ण अत्यंतिक प्रेम करायचं कुठलीही गोष्ट. आणि मला माहिती आहे की ज्या वेळेला मी नवीन लग्न होऊन आलेली होते त्यावेळेला असंच आम्ही ठरवलं होतं की सासर आणि माहेर याच्यात तर भेद करायचाच नाही. पण त्यांनीही कुठली गोष्ट मला न सांगता करायची नाही आणि मीही कुठली गोष्ट त्यांना न सांगता करायची नाही. त्यामुळं कधी असं द्वंद्व नाही झालं की तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी हे केलं, माझ्या नाहीच. आता हा काही फार इश्यू करण्याचा भाग नाही आहे, पण आपण पाहतो की जगामध्ये कलह निर्माण होतात, एकमेकांना न सांगता काही गोष्टी केल्या जातात. तर आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण जर असं वागलो, कुठलीही गोष्ट एकमेकांच्या विश्वासातून जर केली, एकमेकांवर विश्वास ठेवून केली, सांगून केली, तर त्यात जास्त आनंद असतो. आणि म्हणूनच हे जे आहेत दोघंजण शिव आणि शक्ती, हे ज्या वेळेला निर्मिती करतायत त्यावेळेला छोटीशी काडी किंवा गवताची एक गवताची एक छोटासा अंकुरसुद्धा ते निर्माण करत नाहीत एकमेकांशिवाय. म्हणजे क्षणभरही ते अलगही होत नाहीत आणि कुठलीही गोष्ट कुणाला न सांगता निर्माण करत नाहीत. खूप सोपं असं हे सांगितलेलं आहे.
आता अमृता कौमुदी जी आहे, कौमुदीमध्ये काय म्हणतात बघा गुलाबराव महाराज. जी ही एक एका विण न की जे तृणाचेही निर्माण. तेच आहे बरंच, नाही तेच जिये चुकून ते हे झालं. 64मध्ये गुलाबराव महाराज म्हणतात, ज्ञानवृत्ती वाचून गवतही नाही झाले निर्माण. तेच थोडं सोप्या शब्दात सांगितले. ज्ञानवृत्ती वाचून म्हणजे त्या दोघांशिवाय गवतही नाही झाले निर्माण. जणू तेज हे जीव प्राण एकमेकांचे. तेच फक्त वेगळ्या शब्दात, सोप्या शब्दात सांगितलेले. ज्ञानवृत्ती रूप म्हणजे शिवशक्ती वाचून अहो गवतसुद्धा निर्माण होत नाही. कारण का? की ते एकमेकांचे जीव की प्राण आहेत. जणू हे जीव प्राण एकमेकांचे. सोप्याशा रचना आहेत. आणि आता कोणतरी मला काल म्हणाले की ज्ञानेश्वरीत जसे दृष्टांत होते तसे आता याच्यामध्ये नाही आहेत. आमच्याच मैत्रिणी काही म्हणाल्या. पण आपण पूर्वीचे दृष्टांत आठवण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, जे इथे लागू पडत असतील ते. आता गिरवाण अनुभवामध्ये काय म्हणतायत बघा. अमृतानुभवमध्ये एकमेकं विनायाभ्याम एकमेकं विनायाभ्याम निर्ममेन तृणादिकम. निर्ममे म्हणजे निर्माण केले सर, पण न म्हणजे नाही. निर्ममेन तृणादिकम प्राणादपि च प्रेयंसावन्योन्यं दंपती च तौ. प्राणादपि च प्रेयंसा. प्राणापेक्षा सुद्धा ते प्रिय आहेत एकमेकांना. अन्योन्यम दंपती च तौ. ही अशी दंपती आहे, आदर्श दंपती असं मला तर वाटतं. नाहीतरी आपण कुठे चिरंतन राहणार आहोत, आणि ही दंपती तरी तशी चिरंतन कुठे आहेत. ते ज्याच्या आधारावर आहेत ते परब्रह्म फक्त चिरंतन आहे. म्हणून आपल्याला यांचं अन्योन्यपण किंवा त्यांचं एकमेकांवरचं प्रेम हे आपण समजून घ्यायचे. जी ही एक एका विण न की जे तृणाचेही निर्माण. मूळ ओवी पुन्हा पहा. जिये दोघे जीव प्राण जिया दोघा. आता अभंग अमृतानुभवात काय म्हणतात स्वरूपानंद. ज्ञानवृत्ती रूप शिवशक्ती विण न होय निर्माण तृण तेही. लगेच लक्षात येतं. न होय निर्माण तृण तेही. दोघे कामेका होती जीव प्राण स्वरूपी अभिन्न राहोनिया. दोघे एकमेका होती जीव प्राण स्वरूपी अभिन्न राहोनिया. आता डॉक्टर V. कुलकर्णी म्हणतात, जी दोघं केवळ एकपणानं एकटेपणानं म्हणजे स्वतंत्ररित्या गवताचं पातही निर्माण करू शकत नाही. म्हणून मध्ये मी सांगितलं होतं, मला वाटतं की तो भास कवी आहे, तो म्हणतो चक्रम एकम न वर्तते. काल परवाच सांगितलं की एक चाक कधीही चालू शकत नाही, रथ चालू शकत नाही, गाडी चालू शकत नाही. तसंच आपण एकटं सगळं नाही करू शकत. दोघांच्या एकमेकांच्या सहकार्यानं बरोबरीनंच या गोष्टी होत असतात. आणि ती दोघं एकमेकांना अगदी जीवकी प्राण आहेत. आता त्या मानसी कणेकर म्हणतात, मग अशी सांगितलं मी. आता माधव दोम कोंडावार काय म्हणतात की हे प्रकृती पुरुष एकमेका वाचून एका तृणाचंही जेवढ्याशा काडीचंही निर्माण करू शकत नाहीत. पुरुष हा ज्ञानमात्र आहे, अकर्ता आहे, आणि प्रकृती ही ज्ञानहीन आहे. असं असलं तरीसुद्धा हे दोघं एकमेकांना जीवकी प्राण आहेत. प्रकृतीचा जीव पुरुष आहे आणि पुरुषाचा प्राण प्रकृती आहे. जड प्रकृतीत प्रकाश आणि ईश्वराचा जीव आहे, आणि ज्ञानमात्र अकर्ता असलेल्या ईश्वरात जगत कर्तृत्व हा प्रकृतीचा प्राण आहे. आपण बघ, हे ज्ञानेश्वरीतला 18वा अध्याय आहे, त्याच्यातली 1198वी ओवी आहे, ती पहा. 8वा. व्याप्यूमी व्यापकू पुरुषोत्तमू मी. म्हणजे एक व्याप्य आहे, एक व्यापक आहे,
आणि मीच पुरुषोत्तम आहे. म्हणजे हे सगळं काही तो भगवंत एकमेव परमात्माच आहे. तशी ही सोपी ओवी होती, जास्त काही तिच्यामध्ये फारसे नाही. तरीसुद्धा बघूया आपण. अजून साखरे म्हणून आहेत, विनायक बुवा साखरे, आणि त्यांनी पण विवेचन चांगलं केलेलं आहे. ते असं म्हणतात, या प्रेमाचं ऐक्य काय सांगावं. ही दोघं जगामध्ये इतकी ओतप्रोत भरून राहिलेली आहेत. नाही, काल जे पाहिलं ते अणुरेणूमध्ये पण आहेत. तर जी दोघं एकमेका वाचून तृणाचीही उत्पत्ती करत नाहीत, कारण ही दोघं एकमेकास जीव की प्राण काही नाही. सगळ्यांनी तेच सांगितलेलं. जसं खिडकीच्या उजेडातून बघा, असे आपल्याला सकाळी जेव्हा सूर्य उगवलेला असतो आणि असे घरामध्ये सूर्यकिरण येत असतात, पूर्वी अशा खिडक्या असायच्या उंच आणि त्याच्यातून झरोक्यातनं यायचं, तर त्या उजेडामध्ये सूक्ष्मातले सूक्ष्म कण आपल्याला दिसतात. तर त्याच्या 6व्या भागाचं नाव परमाणू आहे आणि त्याबद्दलची विशेष माहिती ही न्यायशास्त्रामध्ये दिलेली आहे. तर जास्त आपल्याला त्याची सांगायची गरज नाही. पण ग्रंथकर्त्याचा उद्देश एवढाच आहे की जगतातील अत्यंत सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टसुद्धा ही प्रकृती पुरुषांची व्याप्ती आहे, आणि हे सिद्ध करण्यासाठी हे सगळं सांगतात. पण एवढंच आहे त्यांचं वैशिष्ट्य की ते दोघं एकमेकांशिवाय कशाचीही निर्मिती करत नाहीत. अगदी सांगितले तसं गवताची काडीसुद्धा निर्माण करत नाहीत, कारण ते एकमेकांचा जीव की प्राण आहेत. आता आपल्याला 13व्या ओवीमध्ये ही गोष्ट सिद्ध झाली की सगळ्या जगतामध्ये प्रकृती पुरुषांशिवाय अन्य पदार्थ नाही. या दोहोंपैकी प्रकृती काय काय व्यवहार करते ते आता आपल्याला पाहिजे. दोघं एकसारखेच आहेत, ते एकमेकांसाठी सगळं करतात, पण तरीसुद्धा 7वा अध्याय आठवत असेल किंवा ज्ञानांनी समर्थांनी पण प्रकृती माया सगळी वर्णनं खूप केलेली आहेत. पुन्हा पुन्हा आपल्याला ती आठवावी लागतात. आता इथं तेच सांगतात बरं का. ज्ञानदेव सोप्या शब्दात सांगतात. घरवाते मोटकी दोघे, 13वी ओवी बघा. घरवाते मोटकी दोघे, घरवाते मोटकी दोघे, जै गोसावी सेजे रिघे, जै गोसावी सेजे रिघे, तै दंपत्यपणे जागे स्वामिनी जे. फार सुंदर आहे ओवी ही. तै दंपत्यपणे जागे स्वामिनी जे. घरवाते मोटकी दोघे, घरवाते म्हणजे घरदारात, घरादारात. मोटकी दोघे, मोटकी म्हणजे मोजकी, हे दोघंच आहेत. आता हल्ली आपण म्हणतो आता आम्ही दोघंच असतो. मुलं गेली आपापल्या ठिकाणी कामाला, लग्न झाली, नातवंड झाली, ते त्यांच्या संसारात रमले. आता पुन्हा आपण आपलेच दोघं राहत असतो. तसेच हे दोघंच आहेत. जै गोसावी सेजे रिघे. जै म्हणजे ज्यावेळी, ज्या काळी. गोसावी म्हणजे हा पती, अर्थात काल पाहिलं स्वामी. तो काय करतो? सेजे रिघे. सेजे म्हणजे बिछाण्यावर, रिघे म्हणजे जातो, म्हणजे तो बिछाण्यावर जातो, म्हणजे झोपायला जातो. तै दंपत्यपणे जागे. तेव्हा ही दंपत्यपणे म्हणजे कुटुंबपणानं, जागे म्हणजे जागी असते. कोण? स्वामिनी जे. ही जी स्वामिनी आहे, पतिव्रता आहे किंवा ही जी पत्नी आहे, ही कुटुंबपणानं जागी असते. बघा, बाई अंग टाकते, संध्याकाळची दमलेली असते, दिवसभराची कामं केलेली असतात, पण एकदम आठवण होते, अरेच्या उद्याला आपला अमका पदार्थ करायचे, हां इडली सांबार करायचे, मग ते मिक्स करायचंच राहिलं. पुन्हा ती उठते, ते सगळं मिक्स करून ठेवते, झाकून ठेवते, उद्याची तयारी. म्हणजे हा जरी शांत झोपलेला असला तरी तिला सगळी उद्याची तयारी करायची असते. हे व्यवहारात घडतं. तेच इथं सांगतात की वास्तविक व्यवहारामध्ये किंवा घरादारामध्ये हे दोघंच असतात मोजके प्रकृती पुरुष. पण त्यामध्ये जेव्हा हा पती बिछाण्यावर जातो तेव्हा ही कुटुंबपणानं जागी असते. किंवा पटकन पडल्या तिला झोप येत नाही, तिचं अजून विचारचक्र चालू असतं. तिच्या मनामध्ये सतत वृत्ती तरंग, विचार तरंग फिरत असतात की अजून काय करता येईल, हां अचानक पाहुणे आले तर आपल्याला हे केलेलं पुरणार आहे का, सगळा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. म्हणजे सगळ्या जगतामध्ये प्रकृती पुरुषांची व्याप्ती
इतकी आहे की ज्या काळी पुरुषाचं स्वरूप हे तिरोधान किंवा दृश्य असतं, संकोच पावतं, त्या काळी प्रकृतीचा आविर्भाव असतो. हे मी व्यवहारातलं उदाहरण सांगितलं होतं. पण प्रकृती कधी कार्यरत होते? जेव्हा पुरुष हा तसा अदृश्य असतो किंवा तिरोधान पावलेला असतो. नाटकामध्ये सुद्धा असंच घडतं. नाटकामध्ये वेशधारी पुरुषानं आपल्या यथार्थ स्वरूपाचा संकोच केलेला असतो. मुळातली मी जी कोण आहे त्याचा संकोच करून, म्हणजे तो जो पुरुष आहे तो आपला मूळ जो हे असेल त्याचा नेहमीचा जो रोल म्हणूया किंवा नेहमीचं जे रूप असेल त्याचा संकोच करावा लागतो. आणि मंचावर मात्र त्याला वेगळं रूप धारण करावं लागतं. वेश स्वरूपाचा व्यवहार करत असतो तो किंवा व्यवहार चालत असतो. म्हणजे घरादाराचा म्हणजे जगताचा सगळा कारभार ही स्त्री पाहत असते. तिच्याच हातात सगळी सत्ता आहे किंवा तीच सगळं घडवण्याचं, निर्माण करण्याचं काम करत असते. तर घरं वातं म्हणजे कुटुंब सांगितलं मी तुम्हाला, आणि संसार म्हणजे या संसारामध्ये किंवा संसार याच्यामध्ये ती काय करते, मगाशी सांगितलं तसं सेजेरी घे शक्तीशी किंवा वृत्तीशी ऐक्य पाहून हा लोपलेला असतो. अगदी खऱ्या अर्थानं झोपलेला नसतो, तो शांत झालेला असतो. तो प्रत्यक्ष दिसत नाही डोळ्यासमोर. आणि दंपत्यपणे म्हणजे पती पत्नी रूपानं ती जागी असते, प्रगट होते. आणि स्वामिनी म्हणजे स्वामिनी किंवा शक्ती किंवा वृत्ती. आता सर्व चराचर सृष्टी केवळ ज्ञानवृत्ती किंवा शिवशक्ती हे दोघंच आहेत. जेव्हा ज्ञानरूप गोसावी निजतो तेव्हा एकटी वृत्तीरूप शक्ती दंपतीपणे म्हणजे शिवशक्ती या दोघांच्याही रूपानं जागते. म्हणजे दोन्ही भूमिका ती करत असते. आता हल्ली तर बघा, परदेशात जातात, परराज्यात जातात नोकरीसाठी, रोज काय म्हणू आपण, प्रवास असतात, बाहेर जावं लागतं. अशा वेळेला दोन्ही भूमिका ती कुटुंबिनी करत असते की नाही. तसंच आता गुलाबराव महाराज म्हणतात, विश्वरूप संसार करीते जेव्हा ज्ञान विसरते. विश्वरूप संसार करीते जेव्हा ज्ञान विसरते. तै दोनपणा वृत्ती ते येत असे. तै दोनपणा वृत्ती ते येत असे. म्हणजे ज्ञानरूप शिव जेव्हा विसरला जातो किंवा सगळं शांत असतो तो, तेव्हा या वृत्तीला दोनपणा येतो. म्हणजे तीच दोघांची भूमिका करत असते. आणि ही वृत्ती विश्वरूप संसार निर्माण करते. सगळं कार्य करण्याचं काम तिचंच असतं. आश्चर्य वाटतं बघा आपल्याला सुद्धा की एवढी ती गृहिणी सगळ्या गोष्टी करत असते. आजकाल तर तिला दोन्ही भूमिका कराव्या लागतात. पूर्वीच्या काळी एवढं नोकरी व्यवसाय हे करायला सहसा स्त्रिया नव्हत्या. त्या म्हणायच्या की आमचं म्हणजे चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र होतं. पण तसं नाही आताची भूमिका. पण ती सगळ्या भूमिका पार पडते. आणि पित्याचं जे काही कर्तव्य असेल, पुरुषाचं जे कर्तव्य असेल, तेही हा करत असते. तसा हा विश्वरूप संसार ही शक्ती किंवा ही प्रकृती करत असते. आता ज्ञानेश्वर महाराज पुन्हा पुन्हा सर्व चराचर सृष्टीत केवळ ज्ञानरूप शिवशक्ती हे दोघंच आहेत असं म्हणतात. आता जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा अमुक वस्तू आहे असं म्हणतो, त्यावेळी आपण त्या वस्तूविषयी पूर्वी आपली किंवा लोकांची एक निराळीच कल्पना असते, कल्पना होती असा म्हणण्यात काहीतरी अर्थ असतो. आणि असं असल्याखेरीज एखादी वस्तू अमुक आहे, असं आहे असं आपण म्हणू शकत नाही. आपल्या डोळ्यासमोर बघा एक चित्र तयार असतं, नाव काढलं की. हां, जी पहिल्यांदा कधी पाहिलीच नसेल, नावही ऐकलं नसेल, तिच्याबद्दल आपलं अज्ञान असतं. पण आता समजा अंगठी म्हणलं की ती सोन्याची आहे असं जर कोणी म्हणू लागला तर त्याचा अर्थ असा होतो की त्याची अंगठी पितळेची समजत होते का काय, किंवा कोणी समजत होते का काय. अंगठी म्हणलं की सोन्याचीच, पण हल्ली वेगवेगळ्या धातूची असते. तसं ज्ञानेश्वर म्हणतात की चराचर सृष्टी म्हणजे केवळ शिवशक्ती हे दोघंच आहेत असं म्हणतात. यावरून ज्ञान होण्यापूर्वी प्रथम सर्वांचा त्या जगाविषयी तसा समज नसतो, विपरीत अनुभव असतो असं ते सुचवतात. आणि ज्ञान होण्यापूर्वी ते जग परब्रह्माहून निराळं आहे, विनाशी वस्तू आहे असं आपण म्हणतो.
पण ते चराचर जग विचार करून पाहता केवळ ज्ञानवृत्तीरूप किंवा शिवशक्तीरूप आहे, तिसरं काहीही नाही. आता ही घरवानी मोटकी दोघे, घरवात जे म्हटलेलं आहे, घरवाते असे म्हणले, काहींनी घरवाती म्हटलेलं आहे. तर ह्या चरणातनं महाराज काय सांगतात की आपल्यासह सर्वांच्याच आत्मज्ञानापूर्वी जगाचा जो जडविनाशी अनुभव असतो तो सूचित करून ज्ञानानंतर ज्ञानवृत्तीरूप आहे, जग हे ज्ञानवृत्तीरूप आहे असं अनुभवाला येतं. आणि इतर अज्ञानी जीवाला ते सांगतात की आपल्याला जरी ते नश्वर वाटत असलं तरीसुद्धा ज्ञान होण्यापूर्वी तशी भावना असते. ज्ञानापूर्वी हे जग जड विनाशी असं अनुभवाला येतं. त्याचं कारण माऊली काय सांगते, तर जै गोसावी सेजेरी घे. ज्ञानरूप गोसावी हा गरधनी सेजेरी घे म्हणजे हा विसरला जातो किंवा त्याचं स्मरण राहत नाही, तेव्हा ही वृत्तीरूप शक्तीच दोन्ही रूपानं राहत असते. घरी संसारातही मी सांगितलं तसं नवरा बायकोंच्या संसारात घरी पती नसला तर पतीचा अधिकार सगळा पत्नीच चालवते. एकटी पत्नीच दोन्ही रूप असते. त्याप्रमाणे ब्रह्मांडातील संसारात ज्ञानरूप शिव जेव्हा वृत्तीरूप शक्तीशी ऐक्य पाहून प्रगट जाणला जात नाही, प्रगट समजत नाही, तो सगळं प्रवृत्तीचं किंवा प्रकृतीचंच साम्राज्य असतं, तेव्हा ज्ञानरूप शिवापासून वृत्ती भिन्न पडून तीच सर्व चराचर प्रपंचरूप होते किंवा भासते. आणि ज्ञानरूप शिव प्रगट राहिल्यास ज्ञान आणि वृत्ती यांचं ऐक्यच अनुभवतात. खरं म्हणजे ते विलग होत नाहीत. आता तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत सांगितलं ना, आता कसा काय हा झोपी जायला लागला, असं नाही आहे. सगळीकडे ज्ञानरूप शिवाचाच अनुभव येतो. यालाच चिदविलास असं म्हटलेलं. आणि सगळीकडे ज्ञानरूप शिवाचा अनुभव येणं यालाच ज्ञानदृष्टी म्हटलेलं आहे. चिदविलास हा ज्ञानदृष्टीचं फळ आहे. तिथं जडविनाशी जगदवस्तूचा अनुभव येणं शक्य नाही. दंपतीपणे जागे म्हणजे स्वामिनी हे जे शेवटी म्हणले त्याचा अर्थ असा आहे की शक्तीचं शिवशक्ती या दोन्ही रूपानं जागणं म्हणतात. ती एकटी जागी असते असं नाही, तिच्यामध्ये त्याचा अंतर्भाव आहेच. म्हणजे सच्चिदानंद परमेश्वराला विसरून त्याच्या नुसत्या शक्तीचा प्रत्यय येणं याला जगत म्हणतात. आणि अविनाशी ज्ञानस्वरूप शिवाचं वृत्तीरूप शक्तीशी स्वाभाविक असलेलं ऐक्य विसरून जेव्हा वृत्तीरूप शक्ती निराळी पाहिली जाते तेव्हाच पाण्याहून लहरी निराळी पाहिली असता तिच्या ठिकाणी उत्पत्ती आणि नाश दिसतात. तसं जगद्रूप बनलेल्या वृत्तीरूप शक्तीच्या ठिकाणीसुद्धा उत्पत्ती नाश दिसू लागतात. कोणी म्हणतात की जगाचे उत्पत्ती नाशही सत्वच आहेत किंवा सत्यच आहेत. आणि हे लोक सत्याची काय व्याख्या करतात, तर गीर्वाण अनुभवामध्ये सांगितलेलं आहे संस्कृतमध्ये, गृहकृत्येति निपुणौ यदा स्वपिति पुरुषः, गृहकृत्येति निपुणौ यदा स्वपिति पुरुषः, तदा दाम्पत्यभावेन जागर्ति गृहिणी स्वयं, तदा दाम्पत्यभावेन जागर्ति गृहिणी स्वयं. आणि अभंग अमृतानुभवात स्वरूपानंद म्हणतात, चराचर सृष्टी रूप ही दोघेच आणिक ते साच तिजे नाही. चराचर सृष्टी रूप ही दोघेच आणिक ते साच तिजे नाही. तिजे म्हणजे तिसरे. प्रकृती पुरुष जगाचे ही मूळ नांदती केवळ स्वस्वरूपी. स्वस्वरूपाचे ठाई स्वरूपाचा भोग सर्वथा अभंग असे जो का. जेणे योगे भासे जगाचा हा भास. आज मी पाठवले होत्या ओव्या सगळ्यांना. परी तो विलास ज्ञानाचाची, तेणे योगे भासे जगाचा हा भास, परी तो विलास ज्ञानाचाची. पुरुष तो स्वामी राहतो झोपून, स्वामिनी आपण होऊनिया. प्रकृती ती जागे स्वाधिकारे सारा, दावोनी पसारा ब्रह्मांडाचा. हा सगळा ब्रह्मांडाचा पसारा ही प्रकृती दाखवत असते, जागी राहत असते. म्हणजे हे थोडंसं समजून घेण्याचा भाग आहे की तो तिच्यामध्ये
आहेच, त्याचा आविष्कार आहेच, फक्त ती व्यक्त होते, तो व्यक्त होत नाही. आता डॉक्टर वि कुलकर्णी येते असं म्हणतात की घरादारात केवळ ही दोघंच दोघं. घर तर एवढं मोठं, आता एवढा प्रपंच, एवढा विश्वाचा, हे विश्व म्हणजे त्यांचे घर आहे हो. म्हणून स्वामी जेव्हा शयनगृहात जातो त्यावेळी घरची स्वामिनी म्हणून गृहिणी ही देवी, ही शक्ती ही जागी राहते. सगळ्यांनी तेच सांगितलं, फक्त त्यांच्या शब्दात आपण समजून घेतो. आणि घरची सारी कामं ती करते. आणि पुरुष या शब्दाचाच अर्थ आहे, सगळ्यांना माहिती असेल. पुरुष ही व्युत्पत्ती कशी आहे? पुरी शेते इति. शेते म्हणजे झोपतो, पुरी म्हणजे या पुरामध्ये, अर्थात नवद्वारे पुरे देही आपण शिकलेले आहोत की आपल्या शरीरालाच एक नगर म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नवद्वारं आहेत, नाही का? 2 डोळे, 2 कान, 2 नाक, ह्या सगळ्या 9 आपल्या 2 गोष्टी आहेत. आणि अशी 9 द्वारं आपल्या देहाला आहेत. तर ह्या पुरामध्ये जो शयन करतो त्याला पुरुष असं म्हणतात. म्हणून या तत्त्वज्ञानाच्या किंवा या भाषेमध्ये स्त्रीलाही पुरुषच ही संज्ञा आहे. म्हणजे तीसुद्धा आपणही या देहरूपी शरीरामध्ये वास्तव्य करत असतो किंवा राहत असतो. आणि म्हणून पुरुष ही संज्ञा फक्त आपण स्त्री पुरुष अशा अर्थी पाहतो, तशी इथं तत्त्वज्ञानात पाहिली जात नाही. महापुरुष या नगरात निद्रिस्त असतो, म्हणूनच तो पुरुष. आता सृष्टीत चैतन्य म्हणजे आत्मतत्व जे आहे तेही असंच शांत असतं. आणि प्रकृती ही फक्त क्रियाशक्ती आहे, ती सगळे सृष्टीतले व्यापार करत असते. शेवटी काय, सगळी कार्य करण्याची जी प्रेरणा आहे ती त्या शक्तीकडं आहे. आणि पुरुष हा एक काय म्हणू आपण, आमचे एक प्राध्यापक होते, चांगले होते, अनुभवी हातवळणे म्हणून. आणि ते या प्रकृती पुरुषाचं वर्णन करताना खूप छान सांगायचे की प्रकृती नाचत येते आणि हा पुरुष हा तटस्थ असतो. आता इथं सांगितले तसा निद्रिस्त असतो. आणि ती सगळं हा पसारा मांडते किंवा सगळं हे व्यक्त करते. म्हणजेच ही दोघं पतीपत्नीच विश्वसंसार सांभाळत असल्यामुळं हा गोसावी किंवा हा स्वामी शांतपणे झोपलेला असतो, शांत असतो. आणि त्याची स्वामिनी ही जागी राहून सगळ्यावर लक्ष ठेवते, असं डॉक्टर मानसी कणेकर पण म्हणतात. आपल्याला एकूण लक्षात येईल की कर्तृत्वाचा भाग हा सगळा ही स्वामिनी पाहत असते, स्त्री पाहत असते. आणि तिच्या आपण काय म्हणतो ना, पडद्यामागची भूमिका ही सगळा पुरुष करत असतो. थोडा भाग समजून घ्यायचा आहे. बाकी काही आपल्याला व्यवहारातल्या एवढ्यासाठी उदाहरण द्यायचं की आपण व्यवहारात असंच बऱ्याच ठिकाणी असंच दिसतं. आता काही ठिकाणी काय म्हणतात ना, समत्वाचा भाग आलेला आहे, स्त्री पुरुष समान सगळं मानलं जातं. पूर्वीच्या काळी त्या मुलाचं संरक्षण किंवा मुलाचं संगोपन हे फक्त जास्ती करून स्त्रिया करायच्यात. आता मी पाहते की मुलंसुद्धा, पुरुषसुद्धा सगळी जबाबदारी स्वतः सांभाळत असतात. तेही त्यात सहकार्य करतात, मदत करतात. त्यामुळं जेवढी वडिलांच्या पूर्वी धाक असायचा तसा हल्लीच्या मुलांना धाक वगैरे काही वाटत नाही. किंवा तोही अगदी बाबा म्हणजे किंवा ते बाबा जवळचेच वाटत असतात. इथं मात्र ज्ञानदेवांनी जे पूर्वीपासूनचं आणि या सृष्टीचं म्हणून जे काही वर्णन केलेलं आहे, शिवशक्तीचं वर्णन केलेलं आहे, ते या रूपातनं केलेलं आहे. अजून एक घेऊया की इथे थांबूया, चालला आहे विचार माझा. कारण प्रार्थना होईपर्यंत पुढे 5-10 मिनिट जातात. आज 12 आणि 13 या 2 उभ्या झालेल्या आहेत. थोडासा चिंतनाचा भाग त्यांच्याकडं अर्थासह आहेत, त्यांनी पुन्हा पुन्हा घरी वाचत राहा. हां, पहिल्या ओळीपासून फोटो पाठवा म्हणजे हो पाठवीन. काल फक्त काय झालं, तुम्ही परत पहिले पाठवीन ना, कालचे लगेच पाठवून दिले होते. नक्की हो, ते आता उरलेले पाठवून देते आणि पुढचे लगेच आधी पाठवत राहणार. म्हणजे पुस्तकं येईपर्यंत तुम्हाला त्या स्वरूपानंदांच्या ओव्यातून सोपं पडेल. बरोबर. आज कुणी हे म्हणणार आहे, आरती म्हणणार? मी म्हणू का आरती? हो, चालेल ना.
फक्त आधीची प्रार्थनाही म्हणता येत असेल तर म्हणा, इदम उपकर्तुम, नाही तर मग ती मी म्हणते. नाही ती माझ्याकडे हा, मग मी ती म्हणते. इदम उपकर्तुम भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधीला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जडी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधीला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोधे ब्रह्मस्मी केले राम या जनार्दनी पायी मस्तक ठेवले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधीला माझा. आरती राजा. ज्ञानेश्वर माऊली की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.